Yes. So what is the transformer? Transformer is one device, static device, stationary device. जसं की आपला आता तुमचा ट्रान्सफॉर्मर म्हणजे डीपी आहे की नाही, गावाकडे डीपी असते ना, आपल्या गावामध्ये एक शेतामध्ये असते, गावामध्ये असते असते ना. हो सर. हा, तर त्या डीपीला आपण जिथून आपल्या घरामध्ये सप्लाय येतो ना, ठीक आहे ना, तर आपल्या गावामध्ये एक ट्रान्सफॉर्मर असतो, त्या डीपीला ट्रान्सफॉर्मर असं म्हणतो आपण. सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ दॅट ट्रान्सफॉर्मर? तर मेनली ट्रान्सफॉर्मर काय करतो, इलेक्ट्रिसिटी ना कंडक्ट करण्याचं काम करत असतो, फक्त इलेक्ट्रिसिटी पास करण्याचं काम करत असतो. इथं इलेक्ट्रिसिटी येणार आणि तिथून ती आपल्या गावाला पास करायची आहे, तर पास करण्याचं काम हा ट्रान्सफॉर्मर करत असतो. समजा आपला जो सबस्टेशन असतं, ठीक आहे ना, आता तुमचं सबस्टेशन असेल, गोळेगाव असेल तुझं, किंवा मग सिल्लोड असेल किंवा अजिंठा असेल, ठीक आहे ना, आणि पल्लवी तुझं भोकरदन असेल कदाचित, तर तिथून आपल्याला आपल्या गावामध्ये जो ट्रान्सफॉर्मर आहे तिथून आपल्याला सप्लाय येतो, ठीक आहे ना. तर असा एक ट्रान्सफॉर्मर आहे. तर सो दिस इज द स्टॅटिक डिव्हाइस, ठीक आहे ना, असं ट्रान्सफॉर्मर आहे. आणि त्या ट्रान्सफॉर्मरला वाइंडिंग असतात. तर ही जी वाइंडिंग आहे, दिस इज नथिंग बट प्रायमरी वाइंडिंग, ठीक आहे ना, दिस इज द प्रायमरी वाइंडिंग, ठीक आहे. तर अशी ही प्रायमरी वाइंडिंग झाली. म्हणजे हा मेन सप्लाय जो येणार आपल्या गावामध्ये, जो ट्रान्सफॉर्मर आहे त्याला सप्लाय येणार आहे, ते कुठून येणार? सबस्टेशन पासून येणार. म्हणून त्या कॉइलला प्रायमरी वाइंडिंग असं म्हणतो आपण, ठीक आहे ना. दॅट कॉइल इट इज नथिंग बट प्रायमरी वाइंडिंग, प्रायमरी वाइंडिंग, ठीक आहे ना. आणि ही झाली तुमची सेकंडरी वाइंडिंग. सो दिस इज नथिंग बट सेकंडरी वाइंडिंग, ठीक आहे. सो दिस इज द सेकंडरी वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर, दिस इज द सेकंडरी वाइंडिंग. ओके. तर इथून जो आहे, इथून जो सप्लाय निघणार तो आपल्या घरापर्यंत येत असतो. म्हणजे सगळ्यांच्या ज्या घरामध्ये जे केबल येणार आहे तो इथून येणार आहे, ठीक आहे ना. सो दॅट इज वाय इट इज नोन ॲज सेकंडरी वाइंडिंग. प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग, अशा दोन वाइंडिंग आहे. दिस इज द प्रायमरी वाइंडिंग अँड दिस इज द सेकंडरी वाइंडिंग, ठीक आहे ना. तो जो डीपी असतो, ज्याला आपण ट्रान्सफॉर्मर म्हणतो, प्रत्येक गावामध्ये असतो, शेतामध्ये असतो. तर हा जरा प्रायमरी कॉइल, प्रायमरी वाइंडिंग किंवा प्रायमरी कॉइल त्याला असं म्हणू आपण, ठीक आहे ना, प्रायमरी कॉइल. आणि हा काय झाला? सेकंडरी कॉइल. म्हणजे आता प्रायमरी म्हणजे काय, की त्याला जो ट्रान्सफॉर्मर आहे त्याला इनकमिंग सप्लाय येतो, त्याला प्रायमरी असं म्हणतो आपण. आणि सेकंडरी वाइंडिंग जी असते ट्रान्सफॉर्मरची, आता तिथून जो सप्लाय येतो तो आपल्या घरापर्यंत येणार, ठीक आहे ना. आता सबस्टेशन पासून जो, आता ऍक्च्युअली काय होतं की जिथं इलेक्ट्रिसिटी तयार होते तिथं पण एक ट्रान्सफॉर्मर असतो, तो स्टेप अप असतो, ठीक आहे ना. तर तिथून आपल्याला एवढ्या दूर इलेक्ट्रिसिटी आणायची आहे की नाही, तर इट इज सिमिलर ॲज समजा आपल्याला खूप जवळून आपल्याला पाणी आणायचं आहे, विहीर आपली जवळ आहे आणि आपल्या शेतातच आपल्याला पाणी आणायचं आहे, तर आपल्याला 3 HP मोटर पण आपल्याला सफिशियंट आहे किंवा 5 HP. परंतु आपल्याला पाणी जे आहे इथून तर एक कमीत कमी 20 ते 25 किलोमीटर न्यायचं आहे, तर ती 3 HP मोटर कामाला येईल का आपल्या? ज्ञानेश्वर, नाही, पाणी ती एवढ्यापर्यंत जाणार नाही. का? कारण त्या पाण्याचा फ्लो कमी असणार, ठीक आहे ना. जो पाईप असतो की नाही, हा पाईप, तर ह्या पाईप मध्ये पाणी आहे, तर त्या पाण्याचा जो फ्लो असणार आहे तो प्रेशर त्याचं कमी असणार आहे, त्यामुळे ते जास्त डिस्टन्सवर नाही जाऊ शकत. म्हणून आपल्याला जास्त सबस्टेशन समजा परळीला आहे किंवा भुसावळला आहे, तर एवढ्या दुरून जर आपल्याला इलेक्ट्रिसिटी आणायची आहे तर आपल्याला पॉवर जास्त लागणार, म्हणजेच व्होल्टेज जास्त लागणार मित्र. तर म्हणून 5 मेगा वॅट, ठीक आहे ना. तर एवढा जर ट्रान्सफॉर्मरची कॅपॅसिटी असते 5 MV,
किंवा मग 230 MV असं जास्त पॉवर असते एवढ्यात दूर आणायचा, तर ते जे ट्रान्सफॉर्मर असतात ते स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असतात. स्टेप अप म्हणजे त्याचा व्होल्टेज जास्त असतो, ठीक आहे ना, त्याचं प्रेशरही आपल्याला जास्त लागतं. परंतु जसा का तो सप्लाय आता शहरामध्ये येतो, तिथं एक स्टेशन आहे, नंतर मग आपल्या गावाजवळ ते गावाच्या जवळ दुसरं एक मेन गाव असतं, तिथं सबस्टेशन्स असतं. तर त्या सबस्टेशन पाशी तो मग तिथं एक ट्रान्सफॉर्मर असतो, तो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असतो. तर हा काय आहे, आपल्या गावाजवळ जो ट्रान्सफॉर्मर असतो ना, तो स्टेप डाऊन असतो. स्टेप डाऊन म्हणजे काय, समजा इनकमिंग व्होल्टेज किती असतो इथं 33 kV ऑब्लिक 11 kV एवढा हा इनकमिंग व्होल्टेज असतो. आपल्या गावामध्ये जो ट्रान्सफॉर्मर येतो त्याचा इनकमिंग किती असतो 33/11 kV, ठीक आहे ना. आणि आपल्याला गरज कितीची पडते मित्र, 230 व्होल्ट और 440 व्होल्ट जास्तीत जास्त एवढा व्होल्टेजचा आपल्याला गरज पडतो. म्हणजे कमी होतो. इथं किलो आहे, इथं डायरेक्ट 230 व्होल्ट पर्यंत आहे, ठीक आहे ना. इथं 33,000 व्होल्ट आहे आणि इथं आपल्याला 230 व्होल्ट लागतो, फक्त कमी व्होल्टेज लागतो, म्हणून याला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असं म्हणतो आपण. व्होल्टेज याचा कमी झाला, स्टेप डाऊन, ठीक आहे ना. म्हणजे व्होल्टेज आपण पहिल्याचा व्होल्टेज जास्त आहे, दुसऱ्याचा व्होल्टेज आपण कमी केला, म्हणून याला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असं म्हणतो आपण. कळालं? Yes, sir. Yes. So what is the function of transformer? To transmit the power from one place to the another place. पॉवर जी आहे एका प्लेस पासून दुसऱ्या प्लेस पर्यंत पोहोचण्याचं काम हा ट्रान्सफॉर्मर करत असतो, ठीक आहे ना. सो दॅट इज द आणि मित्र 2 वाइंडिंग आहे, तर इथं पण जसं आता म्युच्युअल इंडक्टन्स बघितलं आपण, याला सप्लाय दिला आपण तर याच्यामध्ये करंट पास जर केला तर याचा फ्लक्स चेंज होतो, याच्यामध्ये EMF तयार होतो आणि हा कॉईल ह्याच्या कनेक्शन मध्ये आहे, हा प्रायमरी कॉईल ह्याच्या कनेक्शन मध्ये आहे. तर ह्यामध्ये जर फ्लक्स चेंजेस जर झाला तर दुसऱ्या कॉईल मध्ये सुद्धा फ्लक्स चेंज होतो. म्युच्युअल इंडक्शन मध्ये बघितलं आपण. म्युच्युअल इंडक्शन मध्ये काय बघितलं की ह्याचा जर फ्लक्स चेंज झाला तर ह्यामध्ये EMF तयार होतो आणि हा कॉईल शेजारी कनेक्टेड आहे, तर ह्यामध्ये सुद्धा फ्लक्स तयार होतो, ह्याचा सुद्धा EMF तयार होत असतो. सो देअरफॉर ट्रान्सफॉर्मर वर्किंग जे आहे ते बेस्ड आहे म्युच्युअल इंडक्शन, ठीक आहे ना. सो ट्रान्सफॉर्मर वर्किंग वर्क ॲज अ म्युच्युअल इंडक्शन, ठीक आहे ना. वर्किंग ऑफ प्रिन्सिपल ऑफ ट्रान्सफॉर्मर प्रिन्सिपल जे आहे, ठीक आहे ना, इट इज वर्क ऑन म्युच्युअल इंडक्शन फिनॉमिना, ठीक आहे ना, म्युच्युअल इंडक्शन फिनॉमिना. ओके. तर ह्यामध्ये फ्लक्स तयार झाला, इथे EMF तयार होतो, हा कॉईल दुसऱ्या कॉईलला कनेक्टेड आहे, त्याचा पण फ्लक्स चेंज होतो आणि त्यामध्ये पण EMF तयार होतो. सो इन दिस वे दॅट इज द फंक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर, ठीक आहे ना. सो ट्रान्सफॉर्मर प्रिन्सिपल डिपेंड्स अपॉन द म्युच्युअल इंडक्शन. ओके. तर मित्र आता AC व्होल्टेज आपल्याला अप्लाय करायचं आहे, ठीक आहे ना. समजा प्रायमरी व्होल्टेज आहे EP और VP असं म्हणतो त्याला प्रायमरी, आणि हे जे असतात हे असं काढलेले मी आहे, याला नंबर ऑफ टर्न्स असं म्हणतो आपण. व्हॉट इज इट कॉल्ड? नंबर ऑफ टर्न्स. सो NP इट इज नथिंग बट प्रायमरी number of turns of the winding of primary coil, and IS so this is nothing but NP, number of turns of primary coil, and IP म्हणजे काय, number of turns, number of current, so current pass through the primary coil. Here ES म्हणजे काय, voltage across the secondary coil, आणि NS म्हणजे काय, number of turns of the secondary coil, आणि IS म्हणजे काय, करंट ऑफ सेकंडरी कॉइल, ठीक आहे ना, आणि IS. सो देअरफॉर सो these are the main functions. Now what is the phi? Phi it is nothing but flux per unit turns, ठीक आहे ना. phi ला काय म्हणणार आपण, what do you mean by phi? Magnetic flux linked
पर यूनिट टन, ठीक है ना, मैग्नेटिक फ्लक्स लिंक्ड पर यूनिट टन्स, ठीक है ना. सो दॅट इज नथिंग बट मॅग्नेटिक फ्लक्स, ठीक आहे ना. तर मला सांगा आता प्रायमरीचा मॅग्नेटिक फ्लक्स काय असणार आहे. व्हॉट विल बी द प्रायमरी मॅग्नेटिक फ्लक्स. हा बघा, सो फ्लक्स म्हणजे काय झाला, phi p प्राइमरी फ्लक्स, ठीक है ना, phi p डिवाइडेड बाय नंबर ऑफ टर्न्स ऑफ प्राइमरी, ठीक है ना. सो व्हाट इज द फ्लक्स, magnetic flux linked with primary coil divided by per unit turn. So what is the turn, np. So that is the value for phi. So therefore phi p काय असणार आहे मग, phi p equal to np into phi. Are you getting? Yes or no? आवाज येतोय का तुम्हाला? Yes, sir. Yes, sir. Yes. Flux म्हणजे काय? What is the phi? Magnetic flux linked per unit time. So phi magnetic flux linked with primary coil divided by turn, primary turn. So therefore phi p काय येणार मग, phi into np. Similarly, what will be the formula for phi s? Phi s will be ns into phi. Into phi. Very good, very good. ठीक है ना. So therefore हे झाले, therefore induced EMF in the primary coil, induced EMF in primary, induced EMF in primary coil, ठीक है ना. What is the formula? E equal to d phi by dt, E equal to d phi by dt, बरोबर ना, मायनस डी फाय बाय डी टी. हा फॉर्म्युला आपल्याला अकॉर्डिंग टू फॅराडेज लॉज आपल्याला हा फॉर्म्युला भेटलेला आहे. तर मला सांगा आता प्रायमरी साठी ईपी असणार आहे, ईपी प्रायमरी. सो देअरफॉर मायनस डी अपॉन डी टी. सो व्हॉट इज द फाय, प्रायमरी, इथं प्रायमरी लिहितो मी, रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स ऑफ प्रायमरी कॉइल विथ रिस्पेक्ट टू टाइम, phi p. So therefore EP equal to minus d upon dt. So what is the phi p? Np into phi. Np into phi. So therefore EP equal to minus Np as it is d phi upon dt. So this is the formula for induced EMF in the primary coil. Getting induced EMF in the primary coil. What about secondary? सांगा मला, induced EMF in secondary coil. Induced EMF in secondary coil काय येणार? Yes, Naneshwar. Yes, sir. What is- Yes, Very good. ES equal to minus D phi s upon dt. बरोबर ना? yes, sir. Yes. What is the formula for phi s? ns Into phi. Yes, yes, very good. So minus d upon dt ns into phi, ns into phi. So what will be the formula for ES then? Minus ns d phi by dt, minus ns d phi by dt. So this is the formula for secondary EMF.
This is the formula for secondary EMF, primary EMF and secondary EMF. Clear? Yes. Now please write down. He diagram kada. That is important. He iron core aste. This is nothing but iron core. Iron core. ठीक है. Primary coil, secondary coil. Please. झाले का? ड्रॉ करून झाले का? Yes, Pallavi. Hello. Yes, sir. Okay, write down. Transformer. Principle of transformer is based on mutual induction. Principle of transformer is based on mutual induction. Next, transformer is a static device. Transformer is a static device. कोणताही स्टेशनरी पार्ट हा ट्रान्सफॉर्मर मध्ये नसतो, फक्त ऑइल असतं ट्रान्सफॉर्मर मध्ये आणि दोन वाइंडिंग असतात, प्रायमरी आणि सेकंडरी. बाकी त्यामध्ये कोणताही मुव्हिंग पार्ट नाही. इट इज अ स्टॅटिक डिव्हाइस यूज फॉर चेंजिंग द व्होल्टेज. यूज फॉर चेंजिंग ऑफ व्होल्टेज so we can see the transformer, roadside transformer in our village also. In our village also. Next line. So when the current is supplied to the primary coil, next line मध्ये लिहा. Transformer has two coil, primary coil as a input. Transformer has two coil, primary and secondary coil. Primary coil is called input coil and secondary coil is called output coil. Secondary coil is called output coil. Next line. When AC voltage is applied to the primary coil, flux linked with the primary coil changes. Flux linked with the primary coil changes. Hence, EMF is induced in the primary coil. EMF is induced in the primary coil. And hence current is also induced. Primary coil is connected to the secondary coil. Secondary coil. So therefore, due to mutual induction, flux linked with the coil, flux linked with the secondary coil changes.
flux linked with the secondary coil changes, and hence EMF and current is induced in the secondary coil. Next line. The magnetic flux linked with the coil depends upon number of turns of the coil. Magnetic flux linked with the coil depends upon number of turns of the coil. Magnetic flux linked with the coil depends upon number of turns of the coil. मित्र जेवढे जास्त टर्न असणार आहे तर त्या टर्न वर तो डिपेंड असणार आहे. मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ द कॉइल डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ टर्न्स. Write down next. Let this phi is called magnetic flux linked per unit turns. Magnetic flux linked per unit time, per unit turns, sorry, per unit turns. Let phi magnetic flux linked per unit turns. Are you writing? Naneshwar? Naneshwar? Phi झाला magnetic flux linked per unit turns, and therefore write down this phi equal to phi p upon np. So therefore phi p equal to np phi and phi s equal to ns phi. आता induce EMF लिहायचं आहे तुम्हाला. Induce EMF in a primary coil, EP equal to minus d phi by d phi p upon dt. So EP equal to minus d upon dt np phi. Np is constant. So EP equal to minus np d phi by dt. So induce EMF in a secondary coil. So what is that? ES equal to minus d phi s upon dt equal to minus d upon dt ns phi. So ES equal to minus ns d phi by dt. ES equal to minus ns d phi by dt. Finish. हा इक्वेशन 1 आणि याला इक्वेशन 2 कन्सिडर करा.